महाराष्ट्र ही थोर महात्म्यांची भूमी आहे, जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकोबांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत, महात्मा फुलेंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेक थोर मंडळींचा जन्म झाला। दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिन जल्लोषात आपण सगळे साजरा करतो, कारण याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती। साधारण 65 वर्षापूर्वी 1960 मध्ये 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली। महाराष्ट्र दिनी आज विविध कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण राज्यभरात केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे। हुतात्मा चौकामध्ये अनेक राजकीय नेत्यांकडून अभिवादन केलं जाईल। ज्या राज्याचं राकट देशा कणकर देशा असं वर्णन केलं जातं, अनेक थोर मंडळी ज्या राज्यानं संपूर्ण देशाला जगाला दिली असा आपला महाराष्ट्र, आणि त्याचा आजचा 66वा स्थापना दिवस आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सुशांत, आज संपूर्ण राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे, पण विशेषतः आज सगळेच जण म्हणजे शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे आणि हुतात्मा चौकाला सुद्धा अभिवादन करण्यासाठी अनेक जण येतील, याबाबत काय तपशील आहेत? महाराष्ट्र राज्याचा 66वा स्थापना दिवस आज साजरा केला जातोय। महाराष्ट्रातील विविध भागात आणि मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुतात्मा चौकावर गेले होते आणि अभिवादन त्यांनी केलं, आणि त्यानंतर आता ते शिवाजी पार्क येथे आलेले आहेत। या ठिकाणी ध्वजारोहण जे आहे ते केलं जाणार आहे आणि त्यानंतर राज्यपालांचं भाषण होईल। आता आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्र दिनी खरं तर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर संकलनाची एक रंगीत तालीम जी आहे ती केली जाते। त्यामध्ये मुंबई पोलीस दल असेल, अग्निशमन दल असेल व विविध सुरक्षा यंत्रणांच्या तुकड्यांचे संचलन केलं जातं आणि महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतोय। नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्क येथे आलेले आहेत। राज्यपालांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांसोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील, मंत्री हसन मुश्रीफ असतील, ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। राज्यपाल आलेले आहेत। आता राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जात आहे आणि त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत म्हटलं जाईल आणि त्यानंतर विविध तुकड्यांकडून जे संकलन केलं जाणार आहे त्याची रंगीत तालीम देखील होणार आहे। जी जी निश्चित आपण प्रेक्षकांना ही थेट दृश्य सध्या दाखवतोय। राज्यपालांच्या हस्ते हे ध्वजारोहण सध्या छत्रपती शिवाजी पार्क इथं होते मुंबईमध्ये। महाराष्ट्र राज्याचा 66वा स्थापना दिवस आहे आणि त्या निमित्तानं राज्यपालांच्या हस्ते नुकतंच ध्वजारोहण पार पडलंय। एकीकडची दृश्य आपण मुंबईमधून बघतोय, जिथे राज्यपालांच्या हस्ते नुकतंच ध्वजारोहण झालेलं आहे शिवाजी पार्कमध्ये, आणि दुसरी दृश्य पुण्यातली आहेत। या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्याला पाहायला मिळतात, जे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहेत। त्यांच्याबरोबर इतरही अनेक मान्यवर आहेत। अजित पवारांच्या हस्ते सुद्धा पुण्यामध्ये ध्वजारोहण आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं झालेलं आहे। आपण थेट दृश्य मुंबई आणि पुण्यातली पाहतोय। मुंबईमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे, आपण दृश्यामध्ये पाहतोय। अगदी काही क्षणापूर्वी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं आणि पुण्यात सुद्धा अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण झालंय।
मुंबईमध्ये राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे, तर पुण्यामध्ये अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. दोन्हीकडचे दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबईमध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. इतरही अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतोय. दुसरीकडची दृश्य पुण्यामधली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे. सध्या ही 3 दृश्य बघतोय आपण. मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणची आज ठिकठिकाणी संपूर्ण राज्यभरात आजच्या या स्थापना दिनानिमित्त, महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि सध्याची ही दृश्य आपण पुन्हा एकदा मुंबईमधली पाहतोय. छत्रपती शिवाजी पार्क इथं राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे. दुसरी दृश्य आहेत पुण्यातली. या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे. आणि तिसरी दृश्य आपण नागपुरातली पाहतोय. चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण सोहळा नागपूरमध्ये पार पडतोय. माननीय प्रमुख अतिथी यांना या ठिकाणी या सजीवांच्या संचलन प्रमुख यांनी रिपोर्ट करून त्या समस्त परेडचे निरीक्षण करण्याकरिता प्रमुख अतिथी यांना घेऊन मार्गस्थ झालेले आहे. त्या ठिकाणी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये प्रमुख अतिथी त्यांचे स्वागत करावं. आपण सध्या मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य पाहतोय. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि अजित पवार मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे. आणि विशेष गार्ड ऑफ ऑनर त्यांना दिला जातोय. पुणे शहर महिलांचा महाराष्ट्र पोलीस ध्वज, मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज आणि बृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वज. बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल आणि सुरक्षा मंडळ बृहन्मुंबई ठाणे जिल्हा. तसेच
ब्रास बँड पथक आणि पाईप बँड पथक ही पथकं देखील संचलनात सहभागी आहेत. देशप्रेमी मित्रांनो, हिंदुस्थानचं प्रतिबिंब ते उमटलं मोठ्या मनाची माणसं जिथे जवळजवळ 20 प्लाटून्स याच्या संचलनामध्ये सहभागी आहेत. पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तालय महिला पुरुष, होमगार्ड पुरुष, राज्य उपाध्यक्ष, शहरवासी शाखा, नाशिक होमगार्ड महिला पुरुष, नागरिक संरक्षण दल, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, बँड पथक, डॉग युनिट, श्वान नीता अशा विविध प्लाटून्सचा आजच्या या आपल्या संचलनामध्ये सहभाग आहे. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री फुले यांच्या सुपत्रिकेमध्ये आणि आपल्या सर्वांच्या महाराष्ट्र दिन 1 मे 1960 रोजी आपल्याला महाराष्ट्र हे नाव मिळाले, स्वातंत्र्य मिळाले. माननीय राज्यपाल निरीक्षण करून सलामी मंचाकडे आलेले आहेत. माननीय संचलन प्रमुख नवनाथ खवळे संचलन सुरू करण्याची परवानगी त्यांनी घेतली आहे. ते आपल्या जागेवर जात आहेत. यानंतर माननीय राज्यपाल महोदय CP राधाकृष्णन हे उपस्थितांना संबोधित करतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा हा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे. याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे आणि या महाराष्ट्राला असंच सातत्याने पुढे नेत राहायचं हाच आमचा निर्धार आहे. महाराष्ट्र थांबणार नाही हा आमचा निर्धार आहे आणि याच महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचा आमचा संकल्प आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा असा एक निर्धार आणि निश्चय आज या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आम्ही करतोय. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य तिलक, वीर सावरकर, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, and the other great social reformers of our great Maharashtra. I pay my solemn tribute to those who lost their lives in the horrific terrorist attack in Pahalgam, Jammu and Kashmir. Government of Maharashtra has taken appropriate action to bring back safely all the tourists from Maharashtra who were stranded there. Maharashtra is the forefront across all sectors under the leadership of our Honorable Chief Minister Shriman Devendra Fadnavis ji. Our government instructed all departments to prepare a 100-day action plan aimed at fast-tracking initiatives focused on public welfare. These measures include website upgrades,
enhancing living standards, improving cleanliness, addressing public grievances, encouraging investment, conducting visits to regional offices, and many more. I am pleased to share that the majority of these initiatives have been successfully implemented across the state. Our government has implemented the Maharashtra Cyber Security Project and has approved the establishment of Maharashtra Cyber Crime Security Board. A task force has been formed for developing the Maharashtra Cyber Security Policy and the Maharashtra Artificial Intelligence AI Policy. Under the leadership of our Honorable Prime Minister Shriman Narendra Modi ji, India is aspiring to become a $5 trillion economy, while Maharashtra is aiming to become a $1 trillion economy. At the World Economic Forum in Davos, the state government signed 63 memorandums of understanding valued rupees 15,72,654 crores. These agreements are expected to create employment opportunities for 15,95,960 people across the state. MOUs have been signed with the leading companies across diverse sectors, including steel, information technology, green energy, automobiles, and electrical vehicles, textiles, data centers, electronics and security, biotechnology, pharmaceuticals, beverages, infrastructure, drone manufacturing, education, and more. To develop Gadchiroli district as the steel hub and boost employment, the government has allocated 9 steel manufacturing projects to that region. This initiative will attract an investment of rupees 1,60,238 crore and is expected to create job opportunities for 50,000 people. Since the formation of the new government in December 2024, 78 industrial units have been granted concessions. This will attract investments worth rupees 6 lakh.